हम्म. दिसतंय का आता व्यवस्थित? येस सर. हा. बघ काय सांगितलंय. Ram, Geeta and Anu shared rupees 5400 among themselves in the ratio 2:3:4. Find the amounts received by each of them. आता काय करायचं बघा, त्यांच्यामधला रेशिओ दिलेला आहे 2:3:4. त्याचं काय करायचं, ऍडिशन करायची. 2 + 3 + 4 काय आलं? 9. टोटल पार्ट 9 झाले. हा, येस. आता बघा, रामला किती मिळालेले? 2 आउट ऑफ 9. 9 पैकी 2. गीता 3 आउट ऑफ 9. अनु 4 out of 9. हा, ऑनलाइन रिपोर्ट. हा, एक मिनिट. हा, हॅलो, आन्सर काढा रे. $1,200. 1,800. 2,400. हॅलो, काय काय आलं सांगा. 1,200. पुढं 1,800. 800. 2,400. 2,400. कळलं? येस सर. लिहून घ्या पटपट, ज्यांनी लिहिलेलं नाही त्यांनी.
नेक्स्ट घ्या. A and B together have rupees 1210 if 4 by 15 of A's amount is equal to 2 by 5 of B's amount. How much amount does B have? करा सॉल्व ते. काय आलं? हॅलो बाळानो, काय आलं त्याचं? बोला, काय आलं त्याचं? 4 by 15 ऑफ एज अमाऊंट म्हटलेला आहे. इक्वल टू 2 by 5 ऑफ बीज अमाऊंट. म्हणजे ए इक्वल टू काय येईल? 2 by 5 बी इंटू 15 by 4. 3 by 2 बी. बरोबर का? Yes, sir. मग आता टुगेदर हॅव 1210 म्हटलंय, म्हणजे ए प्लस बी इक्वल टू 1210. त्याच्यात व्हॅल्यू टाका आणि आन्सर काढा. थ्री बाय टू प्लस 1 म्हणजे 5 by 2. किती येतंय? 484. पुढं
हॅलो, झालंय ना हे? झालं का? Yes. A sum of money to be distributed among A, B, C, D in the proportion 5:2:4:3. If C gets rupees 1,000 more than D, what is B's share? काय म्हटलंय? C gets rupees 1,000 more than D. What is B's share? सपोज या प्रत्येकामध्ये कॉमन एक्स असेल, 5x 2x 4x 3x. त्यांनी काय म्हणलंय? सी गेट्स रुपीज 1,000 मोर दॅन डी. म्हणजे बघा, हा ए, हा बी, हा सी आणि हा डी हे प्रपोर्शन मध्ये आहे ना. त्याच्यामधला कॉमन फॅक्टर मी एक्स कन्सिडर केला, ए बी सी डी. आता सी आणि डी ची जी अमाऊंट आहे त्याच्यामधला डिफरन्स काय आहे? 4. सी गेट्स 1,000 मोर दॅन डी म्हटले म्हणजे 4x - 3x इक्वल टू 1,000 येत आहे. एक्स इक्वल टू किती आलं? 1,000. मग बी ची अमाऊंट किती आहे? 1,000. 2,000. कळतंय का? Yes, sir. झालं ना रे? Yes, sir. In a mixture 60 liters, the ratio of milk and water 2:1. If the ratio is to be, if this ratio is to be 1:2, then the quantity of water to be further added is. किती ऍड करावं लागेल असं विचारलं त्यांनी. आता इथं सपोज मिल्क आणि वॉटरची कॉमन इथं 2x मी कन्सिडर केला म्हणजे 2x प्लस x इक्वल टू किती दिलेलं आहे? तिथं 60 लिटर दिलेलं आहे म्हणजे x इक्वल टू काय झालं? 20 झालं. बरोबर आहे का?
हॅलो हॅलो. Yes, sir. म्हणजे वॉटर 20 लिटर झालं. सपोज y लिटर वॉटर ऍड केलं. म्हणजे वॉटर क्वांटिटी किती झाली? 20 प्लस एक्स सॉरी वाय, बरोबर का? Yes, sir. आता पहिल्या रेशिओ मध्ये एक्स 20 आहे, म्हणजे 2x काय आला? 40. 40 आलं ना, म्हणजे मिल्कची क्वांटिटी 40 आली. मग रेशिओ काय येणार? हा 40 डिवायडेड बाय 20 प्लस वाय, आणि हा रेशिओ दिलेला आहे 1:2. 1/2 दिलाय ना त्यांनी. Yes, sir. काढा याच्यावरून मग 80 इक्वल टू 20 प्लस वाय. वाय इक्वल टू किती येते? 60. 60 लिटर्स टू बी ऍडेड. झालंय का? हॅलो, अरे झालंय का? Yes, sir. Salary of Ravi and Sumit are in the ratio 2:3. If the salary of each is increased by rupees 4,000, the new ratio becomes 40:57. What is Sumit's salary? आता सपोज दोन्ही मधला कॉमन रेशिओ 2x घेतला आणि 3x घेतला. त्यांनी काय सांगितलंय की प्रत्येकाला 4,000 रुपये वाढवून दिले, म्हणजे 2x प्लस 4,000 डिवायडेड बाय 3x प्लस 4,000 इक्वल टू दिलेला आहे 40:57. हे सोडवा आणि x ची व्हॅल्यू काढा. काय आलं x? हॅलो,
काय ते रे? हॅलो, 57 इंटू 2 किती येतं? 114x. 57 इंटू 4 228000. 120x 16000. वन 120 - 6x इक्वल टू 60 40 68 येते. 68,000. 2 न भाग जाईल. 3x इक्वल टू 34,000. आपल्याला हे 3x च पाहिजे ना. ही सुमितची सॅलरी आहे 3x. बरोबर आहे का? हॅलो, Yes. मग आता 34,000 मध्ये 4,000 ऍड करा. किती येते? 38,000. प्लस 4,000. ऑप्शन डी. D option. लिहा पटपट. झालं का? Yes, sir. The sum of three numbers is 98 if the ratio of first to second is 2:3 and that of to the third is 5:8, then the second number is. आता तिन्हीचा कॉमन रेशिओ अगोदर काढायचा. फर्स्ट टू सेकंड काय आहे तुमचा? 2:3. सेकंड टू थर्ड काय आहे? 5:8. कसं काढतो आपण? काय करता याला? Inverted N. इन्व्हर्टेड एन वापरायचा. काय आलं मग? फर्स्ट 10:2 सेकंड 3. 10 15 24. 24. आता हे सगळ्यात कॉमन मी एक्स धरतो. 10x प्लस 15x प्लस 24x इक्वल टू 98 येणार. म्हणजे 49 येते का? 49x X equal to 2.
x इक्वल टू 2. आता सेकंड नंबर म्हणजे हा 15 आहे. 15 इंटू 2 किती येत? 30. काय अडचण इथं? No, sir. ऑप्शन बी इज द करेक्ट वन. If rupees 782 is divided into 3 parts proportional to 1 by 2 as 2 by 3 as 3 by 4, then first part is common x consider करा, म्हणजे x by 2 plus 2x by 3 plus 3x by 4 इक्वल टू काय आलं तुमचं? 782 आलं. एलसीएम काढा. काय येते एलसीएम? 12 येईल ना? Yes, sir. मग 12 म्हणजे 6x प्लस 8x प्लस 9x. $23x x इक्वल टू काढा. $23 येत आहे का? x काढा चला. $408. किती येते? 408. 408. पूर्ण भाग जातोय 23 ना? Yes, sir. ठीक आहे. मग आपल्याला कुठला रेशियो सांगितलाय? फर्स्ट पार्ट सांगितलाय ना? First part. 1/2 म्हणजे x by 2. 200. D option आहे. 408 divided by 2. 204. काही जण हेच एक्झाम्पल असं पण सोडवतात बरं का. 1/2 2/3 3/4. आता ह्याच्या डिनॉमिनेटरचा एलसीएम काढायचा. एलसीएम न मल्टिप्लाय करायचं म्हणजे 6/2 8/2 9 येईल. बरोबर का? हा, या सगळ्याची ऍडिशन किती येते? 23 येते. म्हणजे 6/23 इंटू 782 असं डायरेक्ट केलं तरी चालतं. तसंही कुठल्याही पद्धतीनं सोडवा, तुम्हाला आन्सर सेमच येणार.
कळतंय? Yes, sir. लिहून झालंय का बघा. झालंय? Yes, sir. A sum of money is to be distributed among A, B, C, D in the proportion 5:2:2. हे झालंय ना? Yes, sir. हे झालंय? रिपीट झाला क्वेश्चन तिथं. ठीक आहे, जाऊ द्या, पुढचे काय. A mixture of 85 kg contains milk and water in the ratio 27:7. How much more water is to be added to get a new mixture containing milk and water in the ratio 3:1? आता 85 kg आहे मिक्सचर. 27 + 7 किती येतं? 34. 34. म्हणजे वॉटर कंटेंट किती आला? 7/34 × 85.